माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर या विमान दुर्घटनेप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत। या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी अजित पवारांचा अपघात झाला त्या ठिकाणची DGCA टीम पोहोचली होती आणि अपघात स्थळाची त्यांनी पाहणी केली। विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा, आपत्कालीन सुविधा याची तपासणी केली गेली। दरम्यान याबाबतचा अंतिम अहवाल यानंतर तयार होणार आहे। दरम्यान दुर्घटनेनंतर प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितलेले तपशीलही समोर येत आहेत। दुर्घटनेच्या वेळी विमानतळ परिसरात उपस्थित असलेल्या काही ग्रामस्थांनी सांगितलं की विमान लँडिंगच्या आधी काही वेळ हवेत अस्थिरपणे फिरताना दिसत होते। विमानाची हालचाल सामान्य नव्हती आणि ते नियंत्रणाबाहेर गेल्यासारखे वाटत होते, असा दावा त्यांनी केला आहे। 28 तारखेला सकाळी 8:40 आसपास विमान क्रॅश झालं इथं। त्यावेळेस आम्ही अगदी 600-700 फुटावर अंतरावर पाठीमागं होतो आणि ज्यावेळेस क्रॅश झालं त्यावेळेस इतका मोठा स्फोट झाला आणि विमान स्फोट होऊन जळालं जास्त। कुठल्या ठिकाणी विमान धडकलं? हे काय इकडेच इकडल्या ठिकाणी विमान धडकलं जास्त। पुढे काय झालं? पुढं आम्ही आल्यानंतर आग चालली होती मोठी, थोडी आग शांत होण्याची वाट बघत होतो, कारण की आग इतकी मोठी प्रचंड होती की आपण काहीच करू शकत नव्हतो जाऊन तिथं। आणि नंतर थोड्या वेळात मग त्यांच्या ॲम्ब्युलन्स वगैरे, अग्निशमकच्या गाड्या वगैरे, पोलीस वगैरे सगळे रनवेवरून आले आणि त्यावेळेस आम्हाला समजलं की यात कोणतरी मंत्री येणार होते म्हणून। आणि नंतरच्या वेळेस किरणदादा गुजर दिसले आणि ते रडायला लागले, तर आम्ही जाऊन दादा म्हणले की आपले दादा यायचे होते ह्यातून। मग त्यावेळेस आम्हाला समजले की हे दादांचं विमान आहे म्हणून। आणि तोपर्यंत बॉड्या डायरेक्ट डेट होऊनच बाहेर पडल्या होत्या। तर दादांची बॉडी एकीकडं आणि आपले त्यांचे बॉडीगार्ड त्यांची बी बॉडी एकीकडे पडली होती, बाकीच्या 3 बॉड्या आतमध्येच होत्या। आणि मग आम्ही जवळ जाऊन पाहिलं तर बॉड्या अस्तव्यस्त अवस्थेत होत्या। तिथनं पुढं मग तुम्ही बरोबर तिथनं पुढं आम्ही ॲम्ब्युलन्स वगैरे मध्ये बॉड्या टाकण्याचा प्रयत्न, बॉड्या टाकल्या आणि स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो। अपघातापूर्वी विमानाची काय अवस्था होती, काय त्याची स्थिती होती? जाळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळं काय इकडलं तिकडलं काय हेच होत नव्हतं। आणि विमानाची दुर्घटना कशामुळे घडली? विमानात एकतर बिघाड असावा किंवा पायलटची चूक असावा, ह्या 2च कारणं असावं असं आम्हाला वाटतं। ग्रामस्थ गटकड आहेत, काय झालं होतं नक्की? विमानाची लँडिंग होण्याची पूर्वीची जी कंडिशन बघता, विमान हे लँडिंग पायलटने करायलाच नको होतं, कारण त्याची कंडिशन वाटत नव्हती की ते व्यवस्थित लँडिंग होईल असं। पण ते तसंच झालं, त्यांनी रनवे सोडून बाजूला लँडिंग केलं, त्यामुळं स्फोट इतका भयानक झाला की 200-250 फूट वरती जाळ जात होता आणि धूर पण इतका होता, आपण CCTVत वगैरे बघितलंच आहे, भयंकर। त्यामुळं त्यातून कुणी वाचणं ही अशक्य गोष्ट आहे, एवढा मोठ्या प्रमाणात जाळ होता। विमान जमिनीवर आदळताच मोठा आवाज झाला आणि काही क्षणातच भीषण आग लागली। काही प्रत्यक्षदर्शींनी सलग 2 ते 3 स्फोट झाल्याचेही सांगितले। अपघातानंतर परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते। ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली, मात्र आग आणि स्फोटांमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर होती। दरम्यान आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत काही तांत्रिक मुद्द्यांकडे लक्ष वेधत सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। त्यांनी उपलब्ध CCTV फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षींचा तपास करण्याची गरज अधोरेखित केली आहे। विमान 8:45 वाजता आलेलं होतं आणि जे आर्मीचं मिलिटरीचं विमान जसं स्टंट करतं तसं अर्ध्या किलोमीटरमध्ये त्यानं अगोदर विमानाची जी दिशा होती ती दक्षिण उत्तर होती, ती दक्षिण उत्तर, परंतु आमचा रनवे पूर्व पश्चिम आहे। त्या अर्ध्या किलोमीटरमध्ये त्या विमानानं टर्न घेतला पूर्व पश्चिम होण्यासाठी। ते 90 अंशाच्या कोनामध्ये डायव्हर्ट व्हावं असं विमान झालं, त्याच्यामुळे ते विमान रनवेवर न जाता रनवेच्या साईडलाच एकदम क्रॅश झालं। नंतर तुम्ही दूर दिसले तुम्हाला, नंतर तुम्ही या जागा इथं 8:50 ते 8:51ला आम्ही आलो। त्यावेळेस आमचे मित्र हरीश जाधव त्यांना फोन केला होता। ते बॉडी पाहून असं क्षणभर मनात आलं होतं,
म्हणून त्यांना फोन केल्याच्या नंतर त्यांनी किरण दादाला फोन करतो म्हणून सांगितलं आणि किरण दादा इथंच विमानतळावरती आहेत, दादा येणार होते, त्यांनी फोनवरती सांगितलं. पण ते 2 मिनिटात यादव साहेब आणि किरण दादा, यादव साहेब म्हणजे PI यादव साहेब अगदी त्यांनी डोक्यावरती असं 10-20 वेळा मारून घेतलं. त्यातच आम्हाला हे झाले की हे दादाच आहेत म्हणून. आणि नंतर मग आपण ग्रामस्थांनी कशी मदत केली? ग्रामस्थांनी इथं जो 8:52च्या दरम्यान जो दुसरा स्फोट झाला, त्या स्फोटमध्ये आग मोठ्या प्रमाणावर परत जास्त हे झाली. अग्निशामकची गाडी पण होती, त्याच्यात जास्त पाणी नव्हतं, त्यांनी पण विझवण्याचा प्रयत्न केला. दुसरी गाडी आली आणि मग आम्ही ते आग विझवून जे आतील बॉडी आहेत त्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्पूर्वी अगोदरच दादाची बॉडी पूर्व साईडला आणि दादांच्या बॉडीगार्डची बॉडी पश्चिम साईडला असे विमानाच्या पडलेले होते. पहिल्या स्फोटामध्येच म्हणजे 5 जणांचा पहिल्या स्फोटामध्ये काहीच राहिलेलं नव्हतं, सगळं असतं म्हणजे सगळं विमानाचे तुकडे चक्काचूर झाला होता. त्याच्यामुळे बॉडींचं तर म्हणजे डेटच झालेलं होतं, त्यात काही शंकाच नाही. काय आपला म्हणजे एकंदरीत आपण म्हणला की विमानाने डायरेक्ट टर्न घेतला म्हणून हा अपघात झाला. हा 100%, कारण विमान अर्ध्या किलोमीटरमध्ये एवढ्या मोठ्या विमानाला एवढा टर्न म्हणजे हेच होऊ शकत नाही. कारण आम्ही रोज विमानं बघतो ना छोटे ट्रेनिंगची, तर ती कधीच एवढ्या जवळून टर्न घेत नाहीत. त्यांची दिशा उतरण्याची जर असेल तर ती पूर्व पश्चिमच असते. या विमानाची दिशा दक्षिण उत्तर काही मिनिटं झालेली होती, ते आमच्या डोळ्यांनी म्हणजे डायरेक्ट हे विमान राईट टर्न झालं. त्याच्यामुळे ते विमान धावपट्टीवर जाणार नसून असं वाटत होतं की हे देवळाच्या मंदिराच्या कळसावरती आदळतं की काय, अशी मनात शंका आली. आणि नंतर 5-6 सेकंदात तुम्हाला ते तो मोठा धुराचे स्फोट दिसले. हो. तुमचं नाव सांगा. मी प्रमोद आटोळे, गोजबावी तीर्थ. या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, तांत्रिक बिघाड की अन्य काही, याबाबत अधिकृत चौकशी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत विविध स्तरांवरून मांडले जाणारे दावे आणि प्रत्यक्षदर्शींची मते चर्चेचा विषय ठरत आहेत. या प्रकरणी पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीहून निलेश जाधव या आमच्यासह अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओज.